यमुने जा अग्निकलश घेऊन ये. मी नाही बाई. मग सखूला तरी घेऊन येशील, तेवढं तरी जमेल. हो. दिगू जा तू घेऊन ये अग्निकलश. बापरे, कलश आत्ताच किती गरम झालाय. मग काय म्हणणं आहे तुझं? अरे तेच तर दिव्य आहे ना, आणि आज ज्योत आहे म्हटल्यावर कलश थंड कसा राहील? उलट आणखी तो तापत जाणार आहे. आणि हाच कलश डोक्यावरून न्यायचा आहे तिला. बापरे रमाई, अगं सकू वहिनीचं डोकं आणि हात भाजेल ना. हो, मग तू घेऊन जातोस का कलश? उगाच पुळका नको आहे कुणालाच. तिच्या हातून अपशकून झालाय तेव्हा तिलाच जावं लागणार आहे. मला आता अग्नी कलशाच्या दिव्यासाठी जावं लागेल रे. मला भीती वाटते रे. रात्रीच्या अंधारात एकटीने जायचंय रानातून. आणि शिवाय कडक नियम सुद्धा आहेत. जमेल का रे विठुराया मला हे? मी आधी पण दिव्य केलेत, कधी तुझ्यासाठी, कधी उमाई अप्पांसाठी. पण प्रत्येक वेळी मला धीर द्यायला, मला मदत करायला तू किंवा पांडू असायचाच. पण आता मला सासरच्या घरासाठी हे दिव्य करायचंय. विठुराया, आज सुद्धा तू माझ्या सोबतीला असशील ना रे? कुठे राहिली पण ही? कुठे लपून बिपून बसली नाही ना? यमुने अगं घेऊन ये सखूला. आले आले. काय ग, सारखं या अडगळीच्या खोलीत काय असतं का तुझं? की गाठोडं बरोबर घेऊन जायच्या तयारीत आहेस की काय? गाठोडं? मग त्या रानाच्या शेजारीच तुझं माहेर आहे. तुझा काय भरोसा? दिव्याला घाबरून माहेरी सुद्धा जाशील तू.